नमस्कार मित्रांनो, गोष्ट आहे एका दमदार पण वादग्रस्त प्रवासाची। मराठी बिग बॉस सीझन 6 मधील एक मजबूत नाव म्हणजे सागर। सुरुवातीला तो एक बॅलन्स्ड प्लेयर वाटत होता, समजून घेणारा, लोकांशी कनेक्ट होणारा आणि टास्क मध्ये 100% देणारा। दीपाली सोबत त्याची एंट्री, दोघांमध्ये एक बॉन्डिंग दिसत होती, एकमेकांना सपोर्ट करत गेम समजून घे। सागर हळूहळू स्वतःची जागा तयार करत होता। मधल्या टप्प्यात सागरचा गेम बदलायला लागला। तो जास्त ॲग्रेसिव्ह झाला, छोट्या छोट्या गोष्टींवरून भडकायला लागला। टास्क मध्ये तो स्ट्रॉंग होता, फिजिकल टास्क्स मध्ये त्याने जोरदार परफॉर्मन्स दिला, पण माइंड गेम मध्ये तो अपयशी ठरला। तो कधी कधी चुकीचे खेळताना दिसला। रेवावर ओरडणे, रागाने भरलेले ताट फेकण्याचा प्रसंग असेल, किंवा यापूर्वी प्रभूवर ओरडणे आणि वारंवार होणारे वाद, मुद्देसूद बोलणे, या सगळ्यामुळे सागरचा ग्राफ खाली यायला लागला, प्रेक्षकांना नकोसा झाला। त्यानंतर अनुश्री सोबत, विशाल सोबत त्याचे इक्वेजन मजबूत झाले। त्यातच त्याचा इंडिव्हिड्युअल गेम थोडा हरवला। काही वेळा तो योग्य मुद्द्यावर बोलला, पण मांडण्याची पद्धत चुकीची ठरली। काल तो क्षण आला जेव्हा सागरचा प्रवास थांबला। सगळ्यांपेक्षा जास्त दुःख झालं अनुश्रीला। दीपाली आणि सागर एकत्र आले होते, पण शेवटचा प्रवास सागरने एकट्याने पूर्ण केला। हा खेळ आहे, इथे प्रत्येकजण आपलं सर्वस्व पणाला लावतो, एक ठाम व्यक्तिमत्व म्हणून। सागर महाराष्ट्राच्या मनात कायम राहील। हा होता सागरचा प्रवास, एकदम खरा, थोडा रागीट, पण मनापासून खेळलेला।